नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 12 फेब्रुवारी आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बेनेसंदर्भात बेनं कसं निवडावं आणि योग्य काढणी कधी आहे, बेने आपल्याला 2026 मध्ये येणाऱ्या लागवडीसाठी काही शेतकरी मे मध्ये लागवड करतात, तर काही शेतकरी जूनचा पहिला पाऊस पडला की त्यावेळेस लागवड करतात। तर त्यासाठी त्या पिरियडनुसार तुम्हाला बेनं कधी काढावं, योग्य वेळ आहे ती कोणती आहे, त्याबद्दल सविस्तर आपण बोलूया या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ जास्त मोठा न करता तरी शॉर्टमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या आले पिकामध्ये जे तर भाव थोडेसे कमी झालेले आहेत। आता बरेच शेतकरी जे तर भाव कमी होण्याच्या हेतूने जे आता भाव रिवर्स येत आहे थोडे त्याच्यामुळं बरेच शेतकरी आता माल काढून आपलं जे रान मोकळं करत आहे, ज्यांना पाण्याची कमतरता आहे असे शेतकरी बरेचसे काढत आहेत माल, कारण मालाची जी आवक आहे ती वाढलेली आहे मशिनीवरती। तर आपण भाव जे आहे तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे चालू भाव आहे अपडेट उद्याचे 13-14 तारखेचे ते तुम्हाला देऊ। पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आले पिका जे आहे तर आपण आपल्याला 2026 मध्ये जी लागवड करायची आहे तर त्यासाठी बेनं कधी काढावं। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला जर मे मध्ये जर लागवड करायची असेल, बरेच शेतकरी जे आहेत 15 मेला लागवड करतात, 15 मेला करतात किंवा 10 मेला सुद्धा लागवड करतात काही ठिकाणी। आणि बरेचसे शेतकरी जे आहे तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिला पाऊस पडला की त्याच्यानंतर लागवड करायला सुरुवात करतात। तर मेमध्ये आणि जूनमध्ये जसं की मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्हाला 1 महिना अगोदर बेनं काढावं लागेल। म्हणजे आता आपल्याला जर एप्रिलमध्ये जर तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये किंवा 1 तारखेला बेनं काढलं तर मेच्या पहिल्या तुम्हाला 10 तारखेपर्यंत किंवा 5 तारखेपर्यंत म्हणजे 1 महिना 10 दिवस झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे जे तर लागवडीस चालतं आहे बेनं। आणि तिथून पुढे ज्या शेतकऱ्यांना जूनमध्ये लागवड करायची आहे त्यांनी जे तर 14 एप्रिल नंतर किंवा 15 एप्रिल नंतर सुद्धा तुम्ही आले बेनं काढू शकता। आता त्यामध्ये आणखी एक बाब आहे शेतकरी मित्रांनो, की काही प्लॉटमध्ये जे तर एप्रिल महिन्यातच जे तर नवीन फूट येण्यास सुरुवात होते। म्हणजे आता सध्या पाला आपला पडलेला आहे प्लॉटमधला, पण आता आपण याला सतत जास्त जर पाणी दिलं किंवा मॅनेजमेंट पाण्याचं व्यवस्थित नाही ठेवलं, थोडंसं तानावर नाही ठेवला आपलं प्लॉट बेण्यासाठीचा जो प्लॉट असतो तो, तर त्यामध्ये लवकर कोंब जे निघतात, मग कोंब निघाल्यानंतर तुम्हाला ते बेनं लागवडी योग्य राहत नाही। जर कोंब जास्त प्रमाणात निघले तर ते तुम्हाला बेण्यासाठी ठेवायला अडचण येऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, मी सांगतो की ज्यावेळेस तुम्हाला तर जे क्षेत्र बेण्यासाठी ठेवायचं आहे तर तुम्ही जास्त लेट न काढता थोडंसं 15 दिवस अगोदरसुद्धा काढलं तर चालतं आहे। कारण आपण काढलेलं जे बेनं आहे ते बेनं अजून एक 15 दिवस लांबणीवर ठेवू शकतो। म्हणजे जे आपण आता जर मी जर सांगितलं की तुम्हाला मेच्या 10 तारखेला जर बेनं लागवड करायचं असेल तर तुम्हाला मार्चमध्ये बेनं काढायचं आहे। जर तुम्ही 15 तारखेला मार्चला बेनं जरी काढलं तरी पूर्ण एप्रिल महिना आणि 15 दिवस मार्च महिन्याचे, असा पूर्ण 1.5 महिना तुम्ही बेनं जे आहे तर व्यवस्थित ठेवू शकता। आणि त्यानंतरसुद्धा मार्चमध्ये काढलेलं बेनं ते सुद्धा तुम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा लावू शकता शेतकरी मित्रांनो, किंवा मग मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा लावू शकता। जर तुम्हाला एक सोपी जे आहे तर गोष्ट सांगतो की ज्या वेळेस तुमच्या प्लॉटमध्ये जे तुम्ही बेनं घेणार आहे, ज्या प्लॉटमधून घरचं बेनं असो किंवा कोणाच्या इथंही असो,
दुसऱ्याकडून घेणार आहोत, तर त्या बेण्याला अगोदर कोंब आलेले नसावे हे बघून तुम्ही बेणं काढायचं आहे. किंवा जर तुमचं स्वतःचं प्लॉट असेल, स्वतःच्या प्लॉटमधून जर तुम्हाला बेणं काढायचं आहे, तर तुम्हाला एक ध्यान लक्षात ठेवायचं की आपल्या प्लॉटमध्ये नेमकीच जर कोंब यायला सुरुवात झाली तर लगेच तुम्ही तुमचं बेणं काढून ठेवायचं. कारण बरेच शेतकऱ्यांना काय होतं आहे की काढू कुठं जास्त अजून टाईम झालेला नाही आहे, पण काही भागामध्ये पाण्याचा ताण बसलो किंवा मग एकदम तुम्ही पाणी जास्त दिलं एखाद्या वेळेस ताण बसून, तर त्याच्यामध्ये अंकुरण होण्याची शक्यता जास्त असते प्लॉटमध्ये. ही एक महत्त्वाची जी आहे तर माहिती तुम्हाला सांगतो आहे की ज्यावेळेस आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर पाण्याचा ताण पडला किंवा या हप्त्यामध्ये तुम्ही पाणीच नाही दिलं आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये ताण पडल्यानंतर लगेच त्याला एकदम फ्लोचं पाणी दिलं, तर एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये कोंबांची संख्या जास्त निघू शकते. म्हणजे जे कोंब ते असतात, ते डोळे असतात, ते फुटून जातात. तुम्हाला तर माहीत आहे की मेमध्ये जे आहे तर मेमध्ये 100% सगळ्याच आले प्लॉट मध्ये जे आहे तर फुटायला सुरुवात होऊन जाते. म्हणजे त्यावेळेस त्याला कोंब आलेले असते बऱ्यापैकी. तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला निरीक्षण करायचं आपल्या प्लॉटमध्ये आता पुढच्या 1 महिन्यानंतर, की ज्यावेळेस पण तुमच्या आले प्लॉटमध्ये तुम्हाला कोंब दिसण्यास सुरुवात होईल किंवा कोंबटे निघत असेल जमिनीतून नवीन कोंब, तर लगेच तुमचं बेणं काढून घ्यायचं आहे. आणि बेणे निवडताना जे तर जे एखाद्या वेळेस उन्ही लागलेलं असेल किंवा आपली जी पांढरी अळी असते, हुमणी अळी, त्याने जर चाटलेलं असेल तर ते काढलेल्या प्लॉटमधून थोडेफार असतातच. 100% क्लीन कोणाचा प्लॉट नसतो शेतकरी मित्रांनो, पण त्यामधून तुम्हाला निवडून जे आहे तर वेगळं काढून घ्यायचे. जे खराब असेल, खराब तुकडा असेल किंवा खराब बेट असेल ते वेगळं काढायचं आहे आणि बेण्यासाठी जे आहे तर त्यातून छाटून माल जो आहे तो वेगळा ठेवायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आता माल काढून टाकता बेण्याचा, त्यावेळेस एखाद्या ठिकाणी ढीग मारायचा सुरुवातीला सावलीमध्ये आणि त्याला फेरपलट. आता बरेच शेतकरी जे आहेत फेरपलट करताना काय करायचं, कोणतं बुरशीनाशक वापरायचं, कोणतं चांगलं आहे किंवा मग लागवडीच्या वेळेस वापरायचं किंवा आपण ज्यावेळेस ढीग टाकतो त्यावेळेस पण वापरायचं, याचं सविस्तर व्हिडिओ जे आहे तर आपण 2 दिवसानंतर किंवा उद्या परवा तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे देऊ परिपूर्ण माहिती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो, कमेंट करून अवश्य कळवा. धन्यवाद.